नमस्कार मंडळी. आज आहे 25 मे. आज आम्ही चाललो आहे आमच्या कुलस्वामीच्या दर्शनाला. कुलस्वामी भैरी भवानी संगमेश्वरलाच आहे ते देवस्थान. मी पहिल्यांदाच जातो आहे. असं म्हणतात की अधिक महिन्यामध्ये कुलदेवताचं कुलस्वामीचं दर्शन घेणं चांगलं असतं. चला मग दर्शनाला जाऊया. जाकादेवी भातगाव मार्गे भातगाव मार्गे जात असताना स्वामींचं मंदिर लागतं मध्येच. चला आपण आहोत परचोली रोडवरती भातगावच्या अगोदर उक्षी स्टेशन आलेलं आहे. हां, आपण आता जातोय शास्त्री पुलावर. आपण आता कुठे आलोय? हा कोणता पूल? शास्त्री पूल. कसबे गाव. संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन. कसबा संगमेश्वर. कसबा मोठं गाव आहे. संभाजी महाराजांना जिथे पकडलं होतं ना ते ठिकाण आता येणार आहे. योगेश्वरी नाही ते हे आहे ना. हे आपण आता आलो आहे काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी कसबा संगमेश्वर. जय देवी जय देवी जय देवी जय देवी भैरी भवानी ओ भैरी भवानी मंत्र कुंकावा तो माझी आकानी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी. त्रैलोक्याचे सुख दुःख तू जाणी सर्व शक्तिशाली तू अंतर्यामी. त्रैलोक्याचे सुख दुःख तू जाणी सर्व शक्ती
शक्तिशाली तू अंतर्यामी जय देवी जय देवी जय देवी जय देवी भैरी भवानी हो भैरी भवानी आत्ता आपण आलेलो आहे भैरी भवानीच्या मंदिरात. मूळ मंदिर आपण पहिलं बघितलं ते, आता हे दुसरं नवीन बांधलेलं मंदिर आहे. सुंदर आहे मंदिर. आणि या मूळ मंदिराच्याही अगोदरचं एकदम जुनं मंदिर आहे ते आहे इकडे एक गड आहे प्रचित गड म्हणून, त्याच्याही वरती डोंगरावरती बसवलेलं आहे गणपती. म्हणजे जायला 3 तास पायी प्रवास करून जावं लागतं वरती. असुरांचे तू मर्दन केले, भक्तांना तू मोक्षधामाला नेले. आल्या असुरांचे तू मर्दन केले, भक्तांना तू मोक्षधामाला नेले. जय देवी जय देवी जय देवी जय देवी भैरी भवानी हो भैरी भवानी मंत्र कुंकावा तू माझी अकाली. जय